सांगली शामरावनगर परिसरात असलेल्या खिलारे मंगल कार्यालयाजवळ बहिणीशी फोनवर बोलल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणास चौघांनी मिळून बेदम मारहाण केली आणि यानंतर भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडलाय। सदरची घटना ही बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी इरफान बाबूलाल चव्हाण वय वर्ष 20 राहणार सांगली याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मुजफ्फर तयूब शेख याच्यासह अनोळखी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की इरफान चव्हाण हा कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटल जवळ राहतो। बुधवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास संशयित मुजफ्फर शेख यांनी चव्हाण याच्या बहिणीला फोन करून बोलल्याचा जाब विचारण्यासाठी शामरावनगर परिसरातील खिलारे मंगल कार्याजवळ केला होता। त्यावेळी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। यानंतर चव्हाण याचा कुटुंबीय जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करत तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून गेले। घडलेल्या या घटनेनंतर इरफान चव्हाण यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।